येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। उपक्षेत्र दुसरे शिक्षण व कौशल्य विकास। राज्यात 100% मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व 80%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहरांची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्रीय आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्जित करणे, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे प्रतिभा केंद्र निर्माण करण्याचे नियोजित आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे। यामध्ये USA, UK, ऑस्ट्रेलिया व इटली या देशातील 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत। या सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम याच वर्षी सुरू होणार असून या उपक्रमांमुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ज्ञानार्जना करता येतील। अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकत्रित आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येईल। राज्यातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून या अंतर्गत महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना केली जाईल। या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल। राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 नवदिशा केंद्रे स्थापन करण्यात येतील। मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारी अनुसार महाराष्ट्र आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे। युनिकॉर्न्सच्या संख्येतही आपलेच राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे। राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे। पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड
स्थापन करत आहोत. यातून निवडक स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमाअंतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील. चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र बांद्रा. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आज आपल्या राज्याचे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प हा सादर होणार होता आणि आता हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना व तसेच लाडक्या बहिणींना अनेक मोठमोठ्या घोषणा ह्या राज्य सरकारने केलेल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा म्हणजे कर्जमाफी व तसेच लाडक्या बहिणींना 2100. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना यासाठी 2100 रुपयासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद ही राज्य शासनाने या अधिवेशनामध्ये केलेली आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.